काका हा महाप्रसाद आहे. किती वाजता होतो? 2 वाजता सुरू होतो. 2 ला. ही कसं टाकली? चला. नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत जेजुरीला. जेजुरीचं दर्शन म्हणजे रविवार आहे, तर आम्ही इथे लॉज घेतलं होतं. लॉज म्हटल्यापेक्षा जय मल्हारगड हॉटेल आहे, तिथे आम्हाला इकडे रूम ह्या वेळेला मिळालेले नाही आहेत, कारण खूप फुल बुकिंग होतं. तर इकडे छान असे सगळे बेड वगैरे भरपूर होते. 5 बेड होते. आमची फॅमिली होत्या मेंबर्स, म्हणजे 12 जण आम्ही एकूण होतो. तर त्यांना खूप छान अशी आम्हाला इथे मिळालं, कारण की आणि व्यवस्थित सगळं आहे. त्यामुळे ना तुम्हाला इथे पॅकेजेस दाखवते. हे असे बेड वगैरे इथे छान मिळालेले आहेत. सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर गाद्यासुद्धा होत्या. त्यामुळे काय आम्हाला तसं काय प्रॉब्लेम आला. रात्रीच्या कारण आम्ही इथे 1 वाजता पोहोचलो. गेलो होतो कोल्हापूरला. कोल्हापूरचं आईचं दर्शन घेतलं, अंबे मातेचं, आणि त्यानंतर इकडे आलो. त्यामुळे दुसरीकडे शोधण्यापेक्षा किंवा मागे जे राहिलो होतो त्यामुळे इथेच यायचं असं ठरलं होतं. पण ह्या वेळेला बॅड लक इथे वरती आम्हाला मिळालेलो. तर इथलं वातावरण अतिशय सुंदर. तर आजचं दर्शन तुम्ही कसं होते नक्की पहा. हे मस्त असं वातावरण सकाळचं. हो, आम्ही जिथे राहिलो जय मल्हारमध्ये, तिथे आम्ही नाश्ता न करता जेजुरीला जायला निघालो सकाळ सकाळ लवकरच 6-6:30च्या दरम्यानमध्येच. तर त्यामुळे नाश्ता करायला आम्ही बाहेर आलेलो आहोत. आता इथे मस्त असा नाश्ता करतोय, कारण खरंच खूप सुंदर आम्हाला इथे नाश्ता मिळालेला आहे. तुम्हाला सुद्धा जर यायचं झालं तर इथे नक्की एकदा भेट देऊन नाश्ता करू शकता. आम्ही तर इथे खूप छान असा नाश्ता वगैरे केला सकाळचा, आणि मग आम्ही पुढे जेजुरीला वरती गडावरती जायला निघालेलो आहोत. बीटीएसचा फॅन आहे. हा करने वाले विचार. आम्ही ज्या वारी जेजुरीला आलो तो वार आहे रविवार, त्यामुळे अतिशय प्रमाणामध्ये खूपच गर्दी होती. तर इथे आता खालपासूनच केवढी गर्दी आहे सगळीकडे. आणि जाता जाताच पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला नंदीचं दर्शन होतं, म्हणजेच आपल्या शिवशंकरांचं जो वाहन आहे त्याचं दर्शन होऊन मग पुढे आपण निघतो. आणि इथे गड चढताना अशी एक प्रथा आहे की जे नववधू असतात ते नववधूवर 5 पायऱ्या उचलून, म्हणजे नवरदेव नवरीला 5 पायऱ्या उचलून नंतरच वरती गडावरती चढायचं असतं. तर नवीन नवरा नवरी इथे तुम्हाला दिसत आहे, आणि आता ती उचलून वरती 5 पायऱ्या तरी जाणार आहेत. आणि इथे बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला घ्यावेशी वाटतात, पण येताना तुम्ही नक्की घ्या. जाताना जर घेतला तर तुम्हाला खूप वरती अजून चढायचं असतो, मग ते वजन होऊ शकेल किंवा आपल्याला ओझं होऊ शकेल. त्यामुळे येताना तुम्ही घ्या, जाताना घेण्यापेक्षा. घुमट बांधलाय तो आला. चला इकडे फोटो काढायचा, इकडे फोटो काढायचा. आपण नंतर घेऊ. हा या नंतर घेऊ. चला पार दे. काढायचा फोटो. कोणतीही पर्स घ्या 150. कोणतीही पर्स घ्या 150.
आ नंतर ना हा येताना तुम्ही थांबा इथं फोटो काढते. फायनली आम्ही जेजुरी गडावर पोहोचलेलो आहोत. तुम्हाला इथे मी बाहेरची गर्दी दाखवू शकते, पण आतमध्ये जेजुरीच्या आतमध्ये म्हणजेच मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ करण्याची परमिशन नाही आहे. त्यामुळे तिथलं काही व्हिडिओ आपल्याला मिळू शकत नाही. बाहेरचं जितकं तुम्हाला मला दाखवता येईल तितकं तुम्हाला दाखवत आहे. तर रविवार असल्यामुळे पहा केवढी गर्दी झालेली आहे, केवढी गर्दी, सगळीकडेच गर्दीच गर्दी. तर इथे तुम्ही जेव्हा येता तेव्हा आपण गोल्ड वगैरे जास्त घालून येऊ नये, कारण की इथे ज्याप्रमाणे भक्त असतात त्याचप्रमाणे इथे चोरसुद्धा फिरू शकतात. कारण की आम्ही ज्या वेळेला फिरत असतानाच एका आजीचं मंगळसूत्र तिथे चोरांनी मारलं होतं. त्यामुळे तुम्ही येताना नेहमी साधेच ज्वेलरी वगैरे घालून यायचं आहे. काका हा महाप्रसाद आहे. किती वाजता होतो? 2 वाजता सुरू होतो. 2 आता फायनली आम्ही दर्शन करून निघालेलो आहोत गडाच्या खाली उतरायला. जाताना आम्ही जागरण घालणार आहोत देवाचं. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटतोय तो नक्की कमेंट्समध्ये सांगा. प्रार्थना करा आमच्या घराघरातला मुलगा ईसा प्रमाणे आलेले बिंदात दूर कर. तर आता आम्ही जस्ट दर्शन छानपैकी करून आलेलो आहेत. खूपच आज गर्दी आहे, कारण संडे आहे, पण आज वार आहे. त्याचप्रमाणे गोंधळसुद्धा मस्त, जागरणसुद्धा मस्त केलेलं आहे. आता रूमवरती आलेलो आहोत, फ्रेश होतो आणि आता घरी जायला निघतो. बघूया तिथे जर का कुठे आणखीन कुठे फिरता आलं तर फिरणार आहोत, नाही तर मग आपल्या पेंटचा रस्ता देणार आहोत. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवड. आता आम्ही फायनली निघालेलो आहोत फ्रेश होऊन आणि पुढे जी हॉटेल कुठे मिळते का हे बघणार आहोत, कारण खूपच भूक लागली होती. दुपारचे वाजलेले आहेत 1-1:30 वाजून झालेला आहे. तर आता हॉटेलमध्ये जेवण. तर तुम्ही ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जाता तेव्हा रोटी खाता, तर ती कशी बनवली जाते तुम्हाला माहिती आहे का? मी गेली होती जेजुरीला, तर जेजुरीवरनं येत असताना आम्ही जेवायला बसलो एका हॉटेलमध्ये.
तर जेजुरीच्या बाहेर आल्यानंतरच तर तिथे मी रोटी कशी बनवायची आहे हे पाहिलं होतं. तर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. नक्की कमेंट्स मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पाहूया कसं. तर इथे पहा मस्त त्यांनी कशा प्रकारे रोटी बनवली आहे ती. आता बघ कशी ती थापव केली. आपल्या जमाचीच नाही. ही कशा टाकली? ती बघ कशी आग मध्ये टाकली. ती चिटकली बरी पण. तशी बनवताना आपण कधी बघितली नव्हती म्हणून नाही मी पहिल्यांदाच बघितले. म्हणून बोललो तुम्हाला. त्याची काढायची असेल ना. निकाल नाही म्हणजे नाही म्हणजे जसं असं ऑर्डर असेल तसे बनवतो. ना सगळीकडनं जास्तीचे असतील तर सगळीकडनं असतील. झाली लगेच. तर तुम्हाला कसे वाटला आजचा व्हिडिओ? पाहिलत का कशा प्रकारे रोटी बनवतायत ते? ह्या भैयाने अतिशय सुंदर अशी रोटी बनवून दाखवलेली आहे. तर आवडला असेल तर जास्त फायनली आता आम्ही जेवून वगैरे सगळं निघालेलो आहोत घरी जायला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चला येलकोट जय मल्हार. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि